हा आहे ऋषी. त्याला डायनोसॉरची खूप आवड होती. त्याच्याकडे डायनोसॉरची अनेक खेळणी होती, पण त्याला नेहमी वाटायचे की त्याच्याकडे एक खराखुरा डायनोसॉर असावा. एके दिवशी दुपारी ऋषी आपल्या बागेत खेळत असताना त्याला एका झाडामागे एक विचित्र चमकणारा दगड दिसला. त्याने तो दगड उचलला आणि अचानक एक चमत्कार झाला. त्याच्या समोर एक छोटासा टीरेक्स प्रकट झाला. तो टीरेक्स दिसायला अजिबात भयानक नव्हता, उलट तो खूप गोंडस होता. ऋषीने त्याचे नाव टायनो ठेवले. ऋषी आणि टायनो यांची लवकरच घट्ट मैत्री झाली. टायनो ऋषीसोबत लपाछपी खेळायचा. जेव्हा ऋषी लपायचा तेव्हा टायनो आपल्या मोठ्या नाकाने त्याला चटकन शोधून काढायचा. टायनोला झाडावरची फळे खायला खूप आवडायचे, म्हणून ऋषी त्याला बागेतील गोड पेरू तोडून द्यायचा. रात्र झाली की टायनो ऋषीच्या खिडकीपाशी येऊन झोपायचा. ऋषी त्याला डायनासॉरच्या गोष्टी सांगायचा. ऋषीच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदी काळ होता. जरी टायनो एक महाकाय टीरेक्स होणार होता, तरी ऋषीसाठी तो त्याचा सर्वात लाडका आणि जीवाभावाचा मित्र होता. मैत्रीत आकार किंवा रूप महत्वाचे नसते, तर एकमेकांबद्दलचे प्रेम महत्वाचे असते. अशीच छान छान गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. राम राम मंडळी.